आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे केशव, तू या ज्या वैराग्याच्या गोष्टी करतोयस ते तेव्हाच येऊ शकतं जेव्हा प्राण्याचा तुमच्या या बोलण्यावर विश्वास बसेल की हे सर्व जग वास्तवात मिथ्या आहे, नश्वर आहे, परंतु तुमच्या मायेच्या प्रभावामुळे ते केवळ खरं वाटत राहतं. या परमसत्याच्या ज्ञानावर विश्वास बसेल तेव्हाच वैराग्य प्राप्त होईल. अगदी बरोबर. ज्ञानच मनुष्याच्या हृदयात वैराग्य निर्माण करू शकतं आणि तेच खरंखुरं ज्ञान मी तुला प्रदान करतोय. तू तर प्रदान करतोयस कृष्णा, परंतु माझं मन ते ग्रहण का करत नाहीये? कारण अजूनपर्यंत तू मोह आणि भ्रमाच्या अंधकारातून बाहेर पडलेला नाहीयेस. म्हणूनच तू ते ज्ञान ग्रहण करण्यास असमर्थ ठरतोयस. म्हणूनच मी तुला समजावतोय की केवळ शरीर मरत असतं, आत्मा मरत नाही. म्हणूनच तू शरीराचा मोह सोडून दे, त्यांच्या मृत्यूचा शोक सोडून दे, परंतु तुझ्या मनाला ते सत्य मान्य करायचंच नाहीये. तू बरोबर बोलतोयस केशव. मला तुझं बोलणं समजतं तर आहे, परंतु माझं मन ते मान्य का करत नाहीये? याचं कारण काय आहे? याचं कारण आहे तो साखळदंड जो तुझ्या मनाने स्वतः भोवतीच गुंडाळून घेतलाय. कोणता साखळदंड? नात्यांचा साखळदंड. हा नात्यांचा मोह की हा माझा भाऊ आहे, हा माझा मामा आहे, हा माझा सासरा आहे, हे पितामह आहेत. तू बरोबर म्हणतोयस की नाते संबंधाच्या साखळदंडाने मला चहूबाजूनी जेरबंद केलंय. पण मी या साखळदंडांना कसं तोडून टाकू? मी मान्य केलं की हे सर्व शरीर नश्वर आहेत, परंतु यांच्याबरोबर माझी जी नाती आहेत ती तर नश्वर नाही आहेत, ती तर खरी आहेत. भीष्म माझे पितामह आहेत, अभिमन्यू माझा पुत्र आहे, महाबली भीम माझा सहोदर भाऊ आहे. ही नाती तर खरी आहेत. भले या सर्वांची शरीरं मरून जातील, परंतु या सर्वांसोबत माझी जी नाती आहेत ती तर नाही न मरायची. जसं आज माझे पिता महाराज पंडूचे शरीर नाहीये, परंतु माझे पिता आज देखील महाराज पंडूच आहेत. पिता पुत्रचे ते पवित्र नातं तर समाप्त झालेलं नाही. या नात्यांच्या त्या पावित्र्यावर मग मी कसा प्रहार करू?